ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी। नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ज्या परिसरामध्ये हिंसाचार झाला त्या परिसराची ते पाहणी करतायत। महाल परिसरात पोलिसांसोबत आता चर्चा देखील सुरू आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। रवींद्र कुमार सिंघल आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ज्या भागात ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणची ते पाहणी करतायत। पोलीस अधिकाऱ्यांना काही सूचना देखील देताना दिसतायत। तर संपूर्ण घटनेचा आढावा घेतायत, माहिती देखील घेतली जाते। ही दृश्य आपण पाहतोय। नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ज्या परिसरामध्ये हिंसाचार झालेला होता त्या परिसराची ते पाहणी करतायत आणि आढावा देखील घेतायत। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी सध्या त्याच ठिकाणी उपस्थित आहे। मी थेट त्यांच्याकडे जातोय। ज्ञानेश्वर, रवींद्र कुमार सिंघल आता पोहोचलेले आहेत आणि घटनास्थळाचा आढावा घेत आहेत। अगदी शुभम, आपण पाहायला गेलं तर नागपूरमध्ये ज्या पद्धतीने सोमवारी हिंसाचार झाला त्यानंतर जे ते नागपूरमध्ये संचारबंदी लावण्यात आलेली आहे। मात्र कालपासून आपण पाहायला गेली तर या ठिकाणची परिस्थिती जी आहे ते पूर्वपदावर आहे। त्याच अनुषंगाने स्वतः नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल जे आहे ते घटनास्थळाची एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहणी केली आणि अजूनही इतर काही परिसरामध्ये जे आहे ते पोलीस अधिकाऱ्यांसोबत जे आहे ते पाहणी करण्यासाठी गेलेले आहे। आता या महाल चौकातील हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याच ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि त्याचबरोबर बजरंग दलाचं आंदोलन झालं। त्यानंतर जे आहे ते वाद झाला आणि नागपूरमध्ये हिंसाचार घडला। याच ठिकाणची जे आहे ते त्यांनी एकूण आता मोठा पोलिसांचा बंदोबस्त, पोलिसांचा ताफा जे आहे ते आता लावण्यात आलेला आहे। मात्र कालपासून जर आपण पाहिली तर परिस्थिती अतिशय नियंत्रणात आहे। त्याचमुळे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या परिसरामध्ये जे आहे ते पाहणी करताय। आताच त्यांनी या ठिकाणची पाहणी केली आहे आणि वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं एकूणच माहिती घेत आहेत की आता कसं संचारबंदी उठवण्यासंदर्भात काही पावलं उचलायचे का या संदर्भात जे आहे ते आता पोलिसांसोबत आज सायंकाळी त्यांची बैठक देखील त्यांनी बोलावली आहे आणि परिसरातील सामान्य नागरिक जे असतील त्यांचे देखील विचार, त्यांचे देखील मत जे आहे ते पोलीस आयुक्त एकूणच ऐकून घेणार आहे। त्यानंतर संचारबंदी उठवायची की नाही याबद्दल जे आहे ते एकूणच निर्णय घेतला जाऊ शकतो। मात्र आपण एकूणच पाहू शकतो की रात्रीच जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते पोलिसांचा रूटमॅप देखील काढण्यात आला होता। कुठलाही गैरप्रकार या ठिकाणी होऊ नये असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला होता। मात्र आपण पाहायला गेलं तर सोमवारी ज्या पद्धतीने नागपूरमध्ये हिंसाचार घडला, मोठी तोडफोड, मोठी जाळपोळ, मोठं नुकसान कोट्यावधी झालं, त्यानंतर संचारबंदी पोलिसांना या ठिकाणी लावावी लागली। मात्र हा जो आहे तो व्यापाराचा परिसर आहे। या ठिकाणी मेडिकल आणि सोन्याचा व्यापार जे आहे ते मोठ्या प्रमाणात चालतं। औषधाचा बाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतं। त्यामुळे जे आहे ते संचारबंदी उठवण्यासंदर्भात आज पोलीस आयुक्त काही निर्णय घेऊ शकतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानेश्वर, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।